माथेरान शहरात स्थानिक आणि पर्यटकांच्या दिमतीला पर्यावरणपूरक ई-रिक्षा चालवल्या जात आहेत। त्यातील काही ई-रिक्षा या माथेरान नगर परिषद कार्यालय, तर काही ई-रिक्षा या कम्युनिटी सेंटर, तर काही ई-रिक्षा या वाचनालय आणि काही ई-रिक्षा या दस्तुरी येथील स्टँडवर चार्जिंग स्टेशन माथेरान नगर परिषदेच्या माध्यमातून उभारण्यात आले आहेत। त्यापैकी कम्युनिटी सेंटर येथे उभारण्यात आलेल्या चार्जिंग स्टेशन येथे चार्जिंगसाठी लावलेल्या 3 ई-रिक्षा यांच्यावर सततच्या पावसामुळे तेथील जुने झाड कोसळले। त्या झाडाच्या फांद्या मोठ्या आकाराच्या असल्याने त्या फांद्यांमुळे 3 ई-रिक्षा या दबल्या गेल्या आहेत। त्यातील एक ई-रिक्षा प्रकाश सुतार यांची, तर दुसरी ई-रिक्षा कविता बल्लाड यांची आहे। तर तिसऱ्या ई-रिक्षाचे किरकोळ नुकसान झाले आहे। ई-रिक्षांवर झाड कोसळल्याने त्या 3 ई-रिक्षा यांची दुरुस्ती करावी लागणार आहे। त्यामुळे या 3 ई-रिक्षा या स्थानिकांच्या सेवेसाठी चालवल्या जात नाहीत। त्यामुळे शहरात केवळ 17 ई-रिक्षामधून या ई-रिक्षा सेवा कर्जत लाईव्हसाठी नितीन पारधी, नेरळ, माथेरान।